हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पंत अकॅडमी. गेले काही दिवस आपण सिक्वेन्स अँड सिरीज हा टॉपिक बघत आहोत. या टॉपिक मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणखी जॉमेट्रिक प्रोग्रेशन हे दोन कन्सेप्ट आपण कव्हर केलेले आहेत. गेल्या लेक्चरला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशनवर आधारित काही क्वेश्चन्स बघितले होते. आज पुन्हा आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशनवर आधारितच काही क्वेश्चन्स बघणार आहोत. आपला हेतू आहे की ऑल टाइपचे कन्सेप्ट कव्हर व्हावेत, सगळ्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला शिकता यावेत, म्हणून आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कव्हर करतो आहोत. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. 3 पॉझिटिव्ह नंबर्स फॉर an increasing GP. If middle term is doubled, the new numbers are in AP, then common ratio of GP is. हा जो क्वेश्चन आहे हा जेई मेन ला 2014 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला या क्वेश्चन मध्ये कॉमन रेशो ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचा आहे. इन्क्रीजिंग जीपी चा अर्थ असणार आहे की कॉमन रेशो ग्रेटर दॅन 1 असणार आहे. आणखी सेकंड कंडिशन दिलेली आहे, इफ मिडल टर्म इज डबल्ड. मिडल टर्म जर डबल केली तर न्यू नंबर्स आर इन एपी. जे न्यू नंबर्स मिळणार आहेत ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. तर आपण प्रत्यक्षात सॉल्व्ह करायला सुरुवात करू. लेट AR square be the three numbers in geometric progression. geometric progression चे 3 नंबर्स आपण AR square असे कन्सिडर केले. आता त्याच्यानंतर त्यांनी अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपण लिहूया. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय आहे बघा. इफ मिडल टर्म इज डबल्ड, द न्यू नंबर्स आर इन एपी अशी गिवन कंडिशन आहे. म्हणजेच A 2AR आणखी AR स्क्वेअर मी मिडल टर्म डबल केलेले आहे. हे जे न्यू नंबर्स फॉर्म होत आहे हे एपी मध्ये असणार आहे. A 2AR स्क्वेअर आर इन एपी. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ एन एपी चा जर तुम्ही विचार केला तर डबल ऑफ मिडल टर्म म्हणजे 2 into 2AR इज इक्वल टू सम ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स म्हणजे A plus AR स्क्वेअर. अरिथमॅटिक प्रोग्रेशन ची प्रॉपर्टी असते डबल ऑफ द मिडल टर्म इज इक्वल टू सम ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स. या प्रॉपर्टीच्या आधारे मी हे लिहिलं. म्हणजे आता काय मिळणार आहे बघा. 4AR इज इक्वल टू A plus AR स्क्वेअर. मी थ्रू आउट A न जर डिवाइड केलं तर मिळणार आहे 4R इज इक्वल टू 1 plus R स्क्वेअर. ठीक आहे. याला मी फर्दर सिंप्लिफाय करतो आहे. तर R स्क्वेअर मायनस 4R प्लस 1 इज इक्वल टू 0. हे प्लस 4R होतं, या साईडला येऊन मायनस झालेलं आहे. आता मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. याची मिडल टर्म स्प्लिट होते का बघा. की प्रॉडक्ट आला पाहिजे 1 आणि सम आली पाहिजे -4, म्हणजे मिडल टर्म इथं स्प्लिट होत नाही. आता मिडल टर्म स्प्लिट होत नसेल तर तुम्ही फॉर्म्युला वापरणार आहात. तर काय बघा, R इज इक्वल टू -B प्लस और माइनस अंडर रूट B स्क्वेअर माइनस 4AC अपॉन 2A हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात. R इज इक्वल टू -B. B ची व्हॅल्यू इथं -4 आहे म्हणजे मायनस ऑफ -4 प्लस और माइनस अंडर रूट B स्क्वेअर म्हणजे -4 चा स्क्वेअर -4 इंटू A ची व्हॅल्यू 1 असणार आहे आणखी C ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे अपॉन
2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजेच r इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस होणार 4 प्लस ऑर मायनस अंडर रूट. इथं -4 चा स्क्वेअर निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो म्हणजे हे 16 होणार. आणखीन हे -4 16 4 केलं तर मला डायरेक्ट मी लिहितो आहे 12 अपॉन 2. आता या साईडला मी जागा उपलब्ध करतो आहे. तर बघा नेक्स्ट काय होईल, r इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस हे अंडर रूट 12 म्हणजेच 2 रूट 3 मी लिहू शकतो अपॉन 2. कारण 4 इंटू 3 केलं तर 12, 4 चं रूट काढलं तर 2 मिळतं आणि 3 चं रूट 3 राहणार आहे. ठीक आहे. तर r इज इक्वल टू मी याच्यातून 2 कॉमन घेतो तर मला 2 प्लस रूट प्लस ऑर मायनस रूट 3 अपॉन 2 मिळणार आहे. 2 गेट कॅन्सल. r इज इक्वल टू 2 प्लस ऑर मायनस रूट 3. r च्या मला दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत. एक r इज इक्वल टू 2 प्लस रूट 3 मिळते. आणखी दुसरी व्हॅल्यू मला मिळते आहे r ची सेकंड व्हॅल्यू मला मिळते आहे r इज इक्वल टू 2 मायनस रूट 3. आता या ठिकाणी रूट 3 ची व्हॅल्यू जर तुम्ही विचारात घेतली तर ती 1.732 असते. r इज इक्वल टू 2 प्लस 1.732 r इज इक्वल टू 2 मायनस 1.732. आता तुम्ही ही जी r ची व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 1 येणार आहे. ही जी व्हॅल्यू येणार आहे ती लेस दॅन 1. आता तुमची जीपी जी आहे ती इन्क्रीजिंग जीपी आहे. पॉझिटिव्ह नंबर्स 3 पॉझिटिव्ह नंबर्स फॉर्म अँड इन्क्रीजिंग जीपी अशी क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बट r इज ग्रेटर दॅन 1 असणार आहे. r ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 पाहिजे. आता ही व्हॅल्यू मला लेस दॅन 1 मिळते त्यामुळे r इज नॉट इक्वल टू 2 मायनस रूट 3. देअरफॉर r इज इक्वल टू 2 प्लस रूट 3 विचारात घ्यावं लागेल कारण ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 मिळते आहे. म्हणजे r ची व्हॅल्यू मला विचारात घ्यावी लागेल 2 प्लस रूट 3. r इज इक्वल टू 2 प्लस रूट 3. आपल्याला कॉमन रेशो मिळालेला आहे 2 प्लस रूट 3 म्हणजे फोर्थ ऑप्शन तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. The sum of an infinite geometric series with the positive term is 3 and the sum of the cubes of its terms is 27 upon 19. Then common ratio of this series. या क्वेश्चन मध्ये मला कॉमन रेशो ऑफ दी सिरीज फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला जनरल फॉर्म्स ऑफ दी जॉमेट्रिक प्रोग्रेशन माहिती आहे. म्हणजेच जनरल फॉर्म ऑफ जीपी, जनरल फॉर्म्स ऑफ जीपी इज इक्वल टू फर्स्ट टर्म a, सेकंड ar, थर्ड ar स्क्वेअर, फोर्थ ar क्यूब अँड सो ऑन. हा जनरल फॉर्म्स ऑफ दी जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. आपल्याला सम ऑफ अन इनफायनाइट जॉमेट्रिक सिरीज विथ पॉझिटिव्ह टर्म इज 3 असं दिलेलं आहे. फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मी असं लिहू शकतो a प्लस ar प्लस ar स्क्वेअर प्लस ar क्यूब प्लस अप टू इन्फिनिटी मला मिळणार आहे 3. ठीक आहे. आता ही सम टू इन्फिनिटी आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनची आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये सम टू इन्फिनिटी काढण्याचा फॉर्म्युला a अपॉन 1 मायनस r इज इक्वल टू 3. कारण सम टू इन्फिनिटी a अपॉन 1 मायनस r असते. कारण तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ आहे s ऑफ इन्फिनिटी म्हणजे सम ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r
कधी इफ मॉड आर इज लेस दॅन 1 असताना. तर हा फॉर्म्युला मी इथे यूज केला. therefore a is equal जे आहे 1 minus r इथं डिवाइड आहे त्या साइडला जाऊन मल्टिप्लाय होईल 3 into 1 minus r. a ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 3 into ब्रॅकेट 1 minus r. याला पाहिजे तर मी इक्वेशन 1 असं तात्पुरतं मेन्शन करतो. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे बघा. and according to second condition the sum of the cubes of its term is 27/90. म्हणजेच या सगळ्या ज्या टर्म्स आहेत जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या त्यांचा क्यूब करून जर सम घेतली तर 27/90 मिळते. म्हणजे a क्यूब प्लस ar क्यूब प्लस ar स्क्वेअर होल क्यूब प्लस असं कुठपर्यंत इन्फायनाइट टर्म्स असणार आहे. आणि ही सम 27/19 मला दिलेली आहे. आता इथं नेक्स्ट स्टेपला a क्यूब प्लस a क्यूब r क्यूब प्लस a क्यूब r रेज टू 6 प्लस अप टू इन्फिनिटी जाणार आहात इज इक्वल टू 27/90. आता इथं हे सुद्धा सम टू इन्फिनिटी आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या इन्फायनाइट टर्मची सम आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म a क्यूब आहे आणि कॉमन रेशो r क्यूब आहे. आणि त्यामुळं याची सम लिहित असताना फर्स्ट टर्म a क्यूब अपॉन 1 मायनस r क्यूब इज इक्वल टू 27/19 मला मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला मी इथे यूज केला. फर्स्ट टर्म a क्यूब अपॉन 1 मायनस r क्यूब इज इक्वल टू 27/90. मी आता इक्वेशन 1 वरून a ची व्हॅल्यू जी आहे ती 3 into ब्रॅकेट 1 मायनस r इथं पुट करतो. a च्या जाग्याला मी पुट करणार आहे 3 into ब्रॅकेट 1 मायनस r याचा क्यूब होणार आहे कारण हे a क्यूब आहे अपॉन 1 मायनस r क्यूब इज इक्वल टू 27/90. नेक्स्ट स्टेपला 3 चा क्यूब केला तर 27 मिळणार आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस r होल क्यूब अपॉन आता याचे जर फॅक्टर्स पाडले तर फर्स्ट फॅक्टर 1 मायनस r आणि सेकंड फॅक्टर r स्क्वेअर प्लस r प्लस 1 असा सेकंड फॅक्टर मिळेल. ठीक आहे. इज इक्वल टू 27/90. ठीक आहे. एवढा पार्ट आधी नोट डाऊन करा मग पुढचा पार्ट आपण बघूया. आता बघा नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा उपलब्ध करतो आहे. या ठिकाणी तर इथं मला मिळालेलं आहे. आता हे 27 आणखी हे 27 कॅन्सल होईल. 1 मायनस r आणि या क्यूब मधलं 1 मायनस r कॅन्सल केलं तर 1 मायनस r होल स्क्वेअर उरेल. 1 मायनस r होल स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस r प्लस 1 इज इक्वल टू 1/19. आता मी क्रॉस मल्टिप्लाय केलं 19 into ब्रॅकेट 1 मायनस r होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर प्लस r प्लस 1 असं क्रॉस मल्टिप्लाय होईल. 19 into ब्रॅकेट याचं जर एक्सपान्शन केलं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर प्लस r प्लस 1. नेक्स्ट स्टेपला बघा याने याला जर मल्टिप्लाय केलं तर 19 मायनस 19 2 जा 38r प्लस 19r स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर प्लस r प्लस 1. नेक्स्ट स्टेपला मी इथे जागा उपलब्ध करतो. तर काय मिळणार बघा 19r स्क्वेअर हे प्लस r स्क्वेअर या साइडला आलं तर मायनस r स्क्वेअर होणार आहे. त्याच्यानंतर मायनस 38r आणखी हे प्लस r त्या साइडला गेलं तर मायनस r होणार आहे.
त्याच्यानंतर प्लस 19, आणखीन हे प्लस 1 त्या साईडला गेलं तर -1 इज इक्वल टू 0. आता हे मिळणार आहे 18r² मायनस 39r प्लस 18 इज इक्वल टू 0. आता थ्रू आउट मी 3 ने जर डिवाइड केलं तर 6r² मायनस 13r प्लस 6 इज इक्वल टू 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला मिळालेलं आहे त्याला मी मिडल टर्म स्प्लिट करायची ठरवलं तर प्रॉडक्ट आला पाहिजे 36 आणि सम आली पाहिजे -13. असे नंबर्स फाइंड आउट करा की प्रॉडक्ट प्लस 36 आणखी सम -13 आली पाहिजे. तर याच्यासाठी -9 -4 प्रॉडक्ट घ्या प्लस 36 येतो आणि सम घ्या -13 येते. 6r² मायनस 9r मायनस 4r प्लस 6 इज इक्वल टू 0. हा माझा फर्स्ट ग्रुप आहे, हा सेकंड ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुप मधून मी 3r जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये 2r मायनस 3 शिल्लक राहील. -2 जर कॉमन घेतलं तर 2r मायनस 3 ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील इज इक्वल टू 0. आता इथं 2r मायनस 3 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये 3r मायनस 2 इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट स्टेपला बघा 2r मायनस 3 इज इक्वल टू 0 or 3r मायनस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथं r इज इक्वल टू 3/2 मिळणार आहे r इज इक्वल टू 2/3 मिळणार आहे. आता सम टू इन्फिनिटी कधी एक्झिस्ट असते? सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असते मॉड्युलस ऑफ r लेस दॅन 1 असेल तर. आता यापैकी कशाची व्हॅल्यू लेस दॅन 1 येते याचा जर विचार केला तर ही ग्रेटर दॅन 1 येते. 3/2 केलं तर ग्रेटर दॅन 1 येतं. आणखी 2/3 केलं तर लेस दॅन 1 येतं. माझ्या r ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असायला पाहिजे. मॉड्युलस ऑफ r लेस दॅन 1 असायला पाहिजे. याचाच अर्थ r ची व्हॅल्यू -1 आणखी 1 च्या बिटवीन पाहिजे. इथं ही व्हॅल्यू -1 आणि 1 च्या बिटवीन नाही आहे. ही बाकी व्हॅल्यू -1 आणि 1 च्या बिटवीन आहे. Therefore r is not equal to 3/2. Therefore r is equal to 2/3. मला कॉमन रेशो विचारला होता तो 2/3 मिळाला. हे सेकंड आन्सर तुमचं करेक्ट आहे. राईट डाउन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. 6666 डॉट 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 n डिजिट असणारा हा नंबर आहे ज्याच्यामध्ये ऑल डिजिट 6 आहे त्याचा स्क्वेअर प्लस 888 n डिजिट म्हणजे हा जो नंबर आहे हा n डिजिट असणारा नंबर आहे आणि प्रत्येक डिजिट त्याचा 8 आहे आणि याची सम आपल्याला फाइंड आउट करायची. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला हा कन्सेप्ट माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा m m m m n डिजिट्स असतील म्हणजे हा n डिजिट असणारा नंबर आहे. याची व्हॅल्यू या ठिकाणी m/9 इनटू ब्रॅकेट 10⁻n-1 हा जर फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल. हा नंबर आहे n डिजिटचा. प्रत्येक डिजिट m आहे. त्याची व्हॅल्यू काय मिळते m/9 इनटू ब्रॅकेट 10⁻n-1 अशी त्याची व्हॅल्यू मिळते. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हा क्वेश्चन सोडवता येईल. पहिल्या टर्म गिवन इन्फॉर्मेशन्स मी लिहितो आहे 666 डॉट 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 n डिजिट्स याचा स्क्वेअर प्लस
888 डॉट 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 n डिजिट्स. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार m च्या जागेला 6 आहे, 6/9 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1 आणि याचा होल स्क्वेअर असणार आहे. प्लस याचा जर विचार केला याची व्हॅल्यू 8/9 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1. काही m च्या जागेला 8 आहे म्हणून 8/9 10 रेज टू n मायनस 1. आता नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं 3 2 जार 6 3 3 जार 9 म्हणजे 2/3 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1 होल स्क्वेअर प्लस 8/9 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला हे येणार आहे 4/9 स्क्वेअर केल्यानंतर आणखी 10 रेज टू n मायनस 1 होल स्क्वेअर प्लस 8/9 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1. आता याच्यातून मी 4/9 आणखी 10 रेज टू n मायनस 1 कॉमन घेतोय. आता इथं 4/9 बाहेर घेतलं तर इथं 1 राहणार आहे आणि 10 रेज टू n मायनस 1 बाहेर गेलं तर एक स्क्वेअर आहे त्यातले एक शिल्लक राहणार म्हणजे 10 रेज टू n मायनस 1 इथं ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. प्लस आता इथं 4/9 बाहेर गेल्यानंतर 2 शिल्लक राहणार आणि हे ब्रॅकेट जे आहे ते ऍज इट इज बाहेर आले. नेक्स्ट स्टेपला मी इथं लिहितो आहे तर बघा 4/9 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1. आता इथं हे ब्रॅकेट मी सॉल्व केलं तर मला मिळणार आहे 10 रेज टू n मायनस 1 प्लस 2 म्हणजे 4/9 इंटू ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1 आणि या ब्रॅकेट मध्ये 10 रेज टू n प्लस 1 असं शिल्लक राहणार आहे. आता इथं दोन टर्मची एकदा ऍडिशन दिसते एकदा सबट्रॅक्शन दिसते म्हणजे नेक्स्ट स्टेपला मी असं लिहू शकतो 4/9 इंटू ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा जर स्क्वेअर केला 10 रेज टू n चा स्क्वेअर केला तर 10 रेज टू 2n मायनस 1 असं मिळणार आहे. आता या ठिकाणी हे आन्सर तुमचं कशाशी मॅच होत आहे बघा. थर्ड आन्सरशी तुमचा आन्सर मॅच होत आहे. थर्ड ऑप्शन तुमचा करेक्ट आन्सर आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ b is the first term of an infinite GP, infinite geometric progression ची फर्स्ट टर्म b आहे whose sum is 5 म्हणजे इन्फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन ची सम 5 दिलेली आहे. देन b lies in the interval तर b कोणत्या इंटरवल मध्ये असेल ते विचारलेलं आहे. इथं 4 डिफरंट इंटरवल दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन मध्ये सेमी क्लोज्ड इंटरवल 10, इन्फिनिटी दिलेला आहे. सेकंड ऑप्शन मध्ये सेमी ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू -10 दिलेला आहे. थर्ड ऑप्शन मध्ये ओपन इंटरवल -10, 0 आणि फोर्थ ऑप्शन मध्ये ओपन इंटरवल 0, 10 असे ऑप्शन्स दिलेले आहेत. हा जेई 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता बघायचं आहे या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजेच a ची व्हॅल्यू दिलेली आहे. a इज इक्वल टू b दिलेला आहे आणि सम टू इन्फिनिटी म्हणजे s इन्फिनिटी इज इक्वल टू 5 दिलेले आहे. आणखी b कोणत्या इंटरवल मध्ये आहे ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी s इन्फिनिटी इज इक्वल टू 5 अशी इन्फॉर्मेशन आहे. इन्फिनिटी सम टू इन्फिनिटी काढण्याचा फॉर्म्युला a/1 - r असतो. मात्र a म्हणजे फर्स्ट टर्म आहे म्हणजे b/1 - r इज इक्वल टू 5 आपण लिहिणार आहे. म्हणजे b इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 1 - r असणार आहे. b इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट
1 मायनस आर असणार आहे. याला पाहिजे तर मी इक्वेशन 1 असं नाव देतो आहे. तुम्हाला माहिती आहे की सम टू इन्फिनिटी कधी एक्झिस्ट असते तर मॉड्युलस ऑफ आर लेस दॅन 1 असेल तर आणि तरच सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट असते. याचाच अर्थ आर ची व्हॅल्यू लाईज बिटवीन -1 and 1 म्हणजे -1 लेस दॅन आर लेस दॅन 1. ठीक आहे. मी आता थ्रू आउट -1 न जर मल्टिप्लाय केलं तर हे होणार आहे 1, हे लेस दॅन च ग्रेटर दॅन होणार, हे -r येणार आहे, हे ग्रेटर दॅन -1 होणार. थ्रू आउट -1 न मल्टिप्लाय केल्यानंतर इनइक्वालिटी चेंज झाली. लेस दॅन होती त्याची ग्रेटर दॅन झाली. आता त्याच्यानंतर मी थ्रू आउट 1 ऍड केलं तर इथं 1 ऍड केल्यानंतर 2 इज ग्रेटर दॅन 1 मायनस आर. इथं मी 1 ऍड केलेला आहे. ग्रेटर दॅन इथं 1 ऍड केल्यानंतर -1 आणि +1 मिळून 0 येणार आहे. ठीक आहे. आता इथं 1 मायनस आर चा कोएफिशियंट 5 आहे म्हणजे थ्रू आउट मी 5 न मल्टिप्लाय केलं तर मला 10 इज ग्रेटर दॅन 5 into bracket 1 minus r ग्रेटर दॅन 0. कारण 5 into 0 केल्यानंतर 0 मिळणार आहे. आता 5 into bracket 1 minus r म्हणजेच b आहे. म्हणजे 10 is greater than b greater than 0. हे मी असंही लिहू शकतो 0 is less than b less than 10. याचा अर्थ b lies between 0 and 10. आणखी 0 आणि 10 इन्क्लूड नाही, एक्सक्लूड आहे. म्हणजेच ओपन इंटरवल 0,10. ओपन इंटरवल 0,10 म्हणजे फोर्थ ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ 0 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2 म्हणजे थीटा लाईज बिटवीन 0 to π/2 and x is equal to summation of cos theta raised to 2n, n goes from 0 to infinity. Y is equal to summation of sin theta raised to 2n, n goes from 0 to infinity. त्याच्यानंतर z is equal to summation of cos theta raised to 2n into sin theta raised to 2n, n goes from 0 to infinity. Then x y z is equal to dot dot दिलेला आहे. म्हणजे x y z हा आपल्याला प्रॉडक्ट फाइंड आउट करायचा आहे. गिवन इन्फॉर्मेशनचा आधार घ्यायचा आहे. मी काय करतो आहे पहिल्या तर x is equal to summation of cos theta raised to 2n, n goes from 0 to infinity. आता नेक्स्ट स्टेपला x is equal to मी n ची व्हॅल्यू 0 पासून इन्फिनिटी पर्यंत पुट केली तर मला काय मिळणार बघा. cos theta raised to तिथं 0 पुट केलं n ची व्हॅल्यू 0 into 2 केलं तर 0 येणार आहे. प्लस समेशन असल्यामुळे प्लस लिहिणार. cos theta raised to मी 1 पुट केली तर 1 into 2 म्हणजे पॉवर याची 2 येणार. प्लस cos theta raised to 2 पुट केली तर 4 येणार आहे. प्लस असं इन्फायनाइट टर्म्स मिळणार आहेत आपल्याला. अप टू इन्फिनिटी मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथं जर विचारात घेतलं x is equal to cos theta raised to 0, एनिथिंग रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 येते. कशाची ही पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 येतं म्हणून हे 1 लिहिलं. प्लस cos स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा रेस टू 4 प्लस अप टू इन्फिनिटी चालणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आता ही जी सिरीज आहे ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधली सिरीज आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन रेशो cos स्क्वेअर थीटा मिळतो आहे. आणखीन सम टू इन्फिनिटी s इन्फिनिटी इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r. हा फॉर्म्युला तुम्हाला बाय हार्ट असेल तर
x इज इक्वल टू फर्स्ट टर्म माझ्याकडे 1 आहे आणखी 1 मायनस कॉमन रेशो cos स्क्वेअर थीटा आहे. तर कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो घेतला तर आपल्याला कॉमन रेशो मिळतो इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस cos स्क्वेअर थीटा म्हणजे sin स्क्वेअर थीटा. ठीक आहे. x इज इक्वल टू मला काय मिळालेलं आहे 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा. मी हे असंही लिहू शकतो की sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन x. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन x. मी ही व्हॅल्यू इथं मेन्शन करून ठेवतो की sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन x. याला पाहिजे आपण इक्वेशन 1 असं नाव देऊया. ठीक आहे. आता नेक्स्टला मी नेक्स्ट गिवन विचारात घेतो आहे. नेक्स्ट गिवन काय आहे बघा. नेक्स्ट गिवन y इज इक्वल टू समेशन ऑफ sin थीटा रेस टू 2n n goes from 0 to infinity. ठीक आहे. आता या ठिकाणी n ची व्हॅल्यू 0 पासून इन्फिनिटी पण पुट केली. y इज इक्वल टू sin थीटा रेस टू 0 होणार. तर n ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर 0 इंटू 2 केलं तर 0 मिळतं प्लस sin थीटा इथं n ची व्हॅल्यू 1 पुट केली तर sin थीटा स्क्वेअर येणार प्लस इथं मी 2 पुट केली तर sin थीटा रेस टू 4 येणार आहे. असं अप टू इन्फिनिटी चालणार. y इज इक्वल टू sin थीटा रेस टू 0 म्हणजे 1 मिळणार आहे मला प्लस sin स्क्वेअर थीटा प्लस sin थीटा रेस टू 4 प्लस अप टू इन्फिनिटी. ठीक आहे. आता ही जी सिरीज आहे ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधली सिरीज आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन रेशो sin स्क्वेअर थीटा आहे. म्हणजे y इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर थीटा येणार आहे. मी हे असंही लिहू शकतो y इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा. 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा. मी हे असंही लिहू शकतो. कसं लिहिता येईल बघा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन y. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन y. असंही मला हे लिहिता येईल. याला मी इक्वेशन 2 मी माझ्या रेडी रेफरन्स साठी इथं मेन्शन करून ठेवतो. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन y. याला इक्वेशन नंबर 2 असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर थर्ड गिवन इन्फॉर्मेशनचा आपण विचार करणार आहोत. थर्ड गिवन इन्फॉर्मेशन काय आहे बघा आपल्याकडे. थर्ड गिवन इन्फॉर्मेशन z इज इक्वल टू समेशन ऑफ cos थीटा रेस टू 2n into sin theta raised to 2n n goes from 0 to infinity. आता इथे n ची व्हॅल्यू 0 टू इन्फिनिटी पुट करायची आहे. z इज इक्वल टू cos थीटा रेस्ड टू 0 कारण n ची व्हॅल्यू 0 पुट केली तर याची पॉवर 0 येणार इनटू sin थीटा रेस्ड टू 0. इथं n ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर मला काय मिळणार आहे cos थीटा रेस्ड टू 2 इनटू sin थीटा रेस्ड टू 2. मी आता n ची व्हॅल्यू 2 पुट केली तर मला मिळणार आहे cos थीटा रेस्ड टू 4 इनटू sin थीटा रेस्ड टू 4 प्लस असं अप टू इन्फिनिटी मिळत राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला z इज इक्वल टू आता एनीथिंग रेस्ड टू 0 केलं तर 1 येणार आहे. याची व्हॅल्यू 1 याची व्हॅल्यू 1 1 इनटू 1 केलं तर ही टर्म 1 च येणार आहे प्लस cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा रेस्ड टू 4 इनटू sin थीटा रेस्ड टू 4 प्लस अप टू इन्फिनिटी तुम्ही जाणार. नेक्स्ट स्टेपला z इज इक्वल टू आता ही जी सिरीज आहे ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधली सिरीज आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन रेशो याचा cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा मिळतोय. म्हणजे याची जर सम घ्यायची झाली तर 1 अपॉन 1 मायनस cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा मिळणार आहे. याची सम काय मिळणार आहे 1 अपॉन 1 मायनस cos स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा.
मी इथं या ठिकाणी लिहितो z इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ची व्हॅल्यू 1 अपॉन y आहे, 1 अपॉन y, आणि साइन स्क्वेअर थीटा ची व्हॅल्यू 1 अपॉन x आहे. हे फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 वरून या व्हॅल्यूज मी पुट केलेल्या आहेत. आता इथं वरती जागा मी उपलब्ध करतो. तर बघा z इज इक्वल टू 1 अपॉन, इथं बघायचं तर xy मायनस 1 अपॉन xy येणार, xy मायनस 1 अपॉन xy. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बघा, या ठिकाणी हे डिवाइड मीन्स इनव्हर्सली मल्टिप्लाय केलं तर z इज इक्वल टू xy अपॉन xy मायनस 1 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला हे इथं डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे z इनटू ब्रॅकेट xy मायनस 1 इज इक्वल टू xy. हा जर मी प्रॉडक्ट घेतला तर मला काय मिळणार, z ने याला मल्टिप्लाय केलं xyz मायनस z इज इक्वल टू xy. आता हे आन्सर तुमचं कशाची व्हॅल्यू मला काढायची आहे, xyz ची. मी इथं नेक्स्ट स्टेपला काय करतो आहे बघा, हे मायनस z त्या साइडला गेलं तर प्लस होणार, xyz इज इक्वल टू xy प्लस z मिळणार, कारण हे मायनस z होतं त्या साइडला जाऊन प्लस झालं, म्हणजे xy हा प्रॉडक्ट मला काय मिळालेला आहे, xy प्लस z असा मिळालेला आहे. आता xy प्लस z म्हणजे सेकंड आन्सर तुमचं करेक्ट आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, लेट A, B and C be the 7th, 11th and 13th term respectively of a non-constant AP. If these are also the 3 consecutive terms of a GP, then A by C. A by C ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. A by C इज इक्वल टू डॉट डॉट असं गिवन आहे. इथं गिवन इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला A by C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मी पहिल्यांदा काय करतो आहे बघा, इथं ऑलरेडी A आहे, त्यामुळं कन्सिडर करत असताना लेट कॅपिटल A बी दी फर्स्ट टर्म अँड कॅपिटल D be the common difference of an AP, of an arithmetic progression. Arithmetic progression ची फर्स्ट टर्म कॅपिटल A, आणखी कॉमन डिफरन्स कॅपिटल D कन्सिडर मी केलेला आहे. आता T7 मला A दिलेला आहे. Therefore, तुम्हाला माहिती आहे की 7th टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन काढत असताना A प्लस 6D येणार आहे. त्याच्यानंतर T11 मला दिलेला आहे B. Therefore, B इज इक्वल टू A प्लस 10D मला मिळणार आहे. त्याच्यानंतर T13 is equal to C दिलेला आहे. Therefore, C is equal to A plus 12D येणार आहे. A plus 12D मला मिळणार आहे. A, B आणखी C च्या मी व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तुम्हाला त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे की या ज्या 3 टर्म्स आहेत त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. नाव A plus 6D, A plus 10D, आणखी A plus 12D are also in geometric progression. या geometric progression मध्ये आहे. आणि प्रॉपर्टीज ऑफ geometric progression चा जर तुम्ही आधार घेतला तर स्क्वेअर ऑफ द मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द एक्स्ट्रीम टर्म्स. या प्रॉपर्टीच्या आधारे
मी असं लिहू शकतो a plus 10d whole square is equal to a plus 6d into a plus 12d. आता याचं जर एक्सपान्शन केलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 20ad येणार प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 100d स्क्वेअर येणार इज इक्वल टू याचं जर एक्सपान्शन केलं या दोन ब्रॅकेटचा जर प्रॉडक्ट घेतला a इंटू a स्क्वेअर प्लस a इंटू 12d म्हणजे 12ad मिळणार आहे प्लस 6d इंटू a म्हणजे 6ad मिळणार आहे प्लस 12 इंटू 6 म्हणजे 72d स्क्वेअर मिळेल कारण 12d इंटू 6d केलं तर 72d स्क्वेअर मिळेल. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला हे या साइडचं a स्क्वेअर या साइडचं a स्क्वेअर मी कॅन्सल केलं तर मला मिळणार आहे 100d स्क्वेअर हे जे प्लस 72d स्क्वेअर आहे या साइडला येऊन मायनस 72d स्क्वेअर इज इक्वल टू आता हे 12ad आणि 6ad मिळून होणार आहे 18ad येणार आहे आणि हे प्लस 20ad आहे त्या साइडला गेलं तर मायनस 20ad राहणार आहे. आता इथं बघायचं या ठिकाणी 10 मायनस 2 केलं तर 8 होणार इथं 9 मायनस 7 केलं तर 2 उरत आहे 28d स्क्वेअर इज इक्वल टू मला मिळत आहे मायनस 2ad मिळत आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा मी इथं जागा उपलब्ध करतो आहे फक्त मला यातल्या काही गोष्टी लागणार आहेत त्या मी इथं मेन्शन करून ठेवतो. या ठिकाणी इथं मेन्शन करतो आहे मला a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू a प्लस 6d एक नंतर लागेल आणि c ची जी व्हॅल्यू आहे a प्लस 12d या दोन गोष्टी माझ्यासाठी आवश्यक असतील त्या मी इथं मेन्शन करून ठेवतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर थ्रू आउट मी 2 न जर डिवाइड पहिल्या टर्म d न डिवाइड करतो तर काय मिळणार बघा 28d इज इक्वल टू मायनस 2a येणार आहे. थ्रू आउट मी d न डिवाइड केलं त्याच्यानंतर मी 2 न डिवाइड केलं मायनस 2 न डिवाइड करतो मायनस 14d इज इक्वल टू a मिळणार आहे म्हणजे a ची व्हॅल्यू मला मायनस 14d मिळालेली आहे. नाव आता ज्याची व्हॅल्यू काढायची आहे मला कशाची व्हॅल्यू मिळवायची आहे a अपॉन c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a अपॉन c a म्हणजेच a प्लस 6d अपॉन c म्हणजेच a प्लस 12d इज इक्वल टू a ची व्हॅल्यू मायनस 14d प्लस 6d अपॉन मायनस 14d प्लस 12d मी a ची व्हॅल्यू फक्त इथं पुट केली. आता हे मिळणार आहे इज इक्वल टू मायनस 14 मधून 6 गेलं तर मायनस 8d अपॉन हे किती मिळणार आहे मायनस 2d मिळणार आहे. ठीक आहे. dd कॅन्सल केलं तर हे मिळतं आहे 8 अपॉन मायनस 8 अपॉन मायनस 2 म्हणजे 4 मिळणार आहे म्हणजे सेकंड आन्सर तुमचं करेक्ट आन्सर. तर आज आपण इथं थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.